आणि स्वामींनी मला मांडीवर घेतलं. तर स्वामींनी मला असं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणले की तुला काही होणार नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मी अचानक एकदम उठलो. मिळालेलं आयुष्य हे आता बोनसच आहे. आता आपण तर मेलोच होतो, आता राहिलेलं आयुष्य म्हणजे बोनस आहे. ह्यात जे स्वामी म्हणतील तसं करायचं. नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ RD मध्ये. आजचा एपिसोड देखील आपला श्री स्वामी समर्थ यांच्यावर आहे आणि आज आपल्यासोबत युवराज दादा, जे की आपल्याला त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. तर नमस्कार श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी दादा, तुमचं खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टवर. तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला आज इकडे? मला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, धन्यवाद. मी स्वामी सेवेकरी एवढीच माझी ओळख आहे या जगात, असं मला वाटतं. बाकीच्या ज्या ओळखी आहेत त्या काही एवढ्या मी जास्त मॅन्डेटरी नाही ठेवत, पण स्वामी सेवेकरी म्हणून मला इथं यायला आवडलं. धन्यवाद, तुमचं आभारी आहे. सर्वप्रथम एवढी आवड कधीपासून निर्माण झाली आणि कशी झाली, म्हणजे काय प्रसंग झाला असे की? स्वामी सेवेकरी मी 2017ला पहिले मी कोपरखैरणे 2011पासून मुंबईत आलो आहे, पण 2017ला मी कोपरखैरणेमध्ये आलो आहे. तर एक दिवशी असंच मी फिरत जात होतो आणि सेक्टर 4ला ते आपलं हनुमानजीचे मंदिर, ॲक्च्युली मी हनुमानजीच्या मंदिराकडे जास्त करून असायचो तिथे. म्हणजे मला लहानपणापासूनच आमचं घर वारकरी संप्रदाय असल्यामुळं देवाची आवड आहे लहानपणापासून, आणि माळकरी पण आहे. पण स्वामी सेवेकरी मी कॉलेजला असताना पण जेव्हा एक्झाम व्हायची ना, तेव्हा मला थोडी अशी भीती वाटायची की बाबा ही एक्झाम पास होईल नाही होईल. तेव्हा मी स्वामींकडे जायचो. म्हणजे मी पंढरपूरला जास्त जायचो पहिले लहानपणा, पण एक्झाम झाली की इंजिनिअरिंगच्या प्रत्येक फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला एक्झाम झाली की जायचो. तेव्हापासून मला स्वामींची म्हणजे भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे हे एक वाक्य मला तारायचं एक्झाममध्ये. आणि मग त्यामुळं मी माझं ऋण म्हणून एक्झाम झाली की त्यांना भेटायला जायचो अक्कलकोटला. मग तिथं आत्ता 2007 इथं कसं जास्त सेवेत कधी आलो ते 2017ला आलो मी. आणि एक दिवशी असं गणपतीच्या मंदिरापासून चालत होतं, तिथं सत्संग चालू होतं. म्हणजे जे आमचे दर महिन्याला केंद्र असतं ना, आत्ता ते केंद्र आम्ही तेव्हा मला असं काय माहीत नव्हतं. मी आत गेलो आणि तेव्हा बसलो तर मोठी आई वगैरे होत्या. मोठी आई म्हणजे माझं आता आयुष्यच त्यांच्यासाठी असल्यासारखं आहे. तर मग तिथे म्हणजे मला ते नंतर कळालं की तिथं अशी प्रथा आहे की जो नवीन येतो त्याला आरती दिली जाते गणपतीची, आणि जी मेन आरती आहे ती ज्यांचा नैवेद्य असतो स्वामींना त्यांची असते. मग मी म्हटलं अरे चला आपल्याला आरती मग मोठे सेवेकरी जुने जे आहेत आता जे आशुतोष दादा वगैरे आहेत ना, ते पहिले तिथंच राहिलं होते कोपरखैरण्याला. मग त्यांनी मला आरती दिली. मी म्हटलं अरे काय, पहिल्याच दिवशी आपल्याला आरती मिळाली. तर मग मी आरतीला गेलो, आम्हाला आरती झाल्यानंतर मला खूप छान वाटलं. नंतर मग मला जे नवीन होते ते कुणाला अनुभव असेल तर सांगा म्हणले. मग मी त्या दिवशी सुटलो थोडं, मी असं बोलतो म्हणजे मग मला वाटलं अरे आपल्याला चान्स मिळाला आपण सांगावं. मग आपण अचानक आलो. मग तिथून मग माझी दर आठवड्याला रविवारचं मी तेव्हा मी लग्न झालं होतं माझं. लग्नाच्या अगोदर मी इथल्या हनुमानजी मंदिरकडे जायचं, राहायला इथंच होतो. मग इथं राहिलं होतं आम्ही सेक्टर 4ला. मग तिथंच रविवारी मी जायचो, दर रविवारी असं आम्ही स्वामी सेवेकडे झालो. पण माझी बायको येत नव्हती. बायकोचं ॲक्च्युली माझं थोडं प्रारब्ध चांगलं आहे की माझी बायको नरसिंहवाडीच्या जवळचं शिरोळ आहे ना, शिरोळचं भोजनपात्र दत्त मंदिर जिथं फक्त एकच मंदिर आहे दत्त महाराजांचं जे हाताचे ठसे आहेत, तर तिथं जवळच आहे त्यांचं घर. म्हणजे 4 घरं सोडल्यानंतर त्यांचं मंदिर आहे. तर ती जेवढं सगळं असून पण ती एवढी अशी म्हणजे धार्मिक आहे झाली आत्ता, पण ती अशी यायची नाही, केंद्रात वगैरे यायची नाही. मी म्हटलं चल म्हणून बऱ्याच वेळा घेऊन जायचो, पण ती यायची नाही. आली तर म्हणजे थोडं सोफिस्टिकेटेड असं जरा बाहेरच थांबायची आणि हां म्हणजे माझ्या समाधानासाठी ती यायची. मग नंतर एक दिवशी असं झालं की मोठी आईला ती भेटली. मोठ्या आईला आम्ही दोघे जेव्हापासून भेटलो ना, तेव्हापासून आमचं लाईफ म्हणजे एकदम बदललं. ती खूपच बदललं. त्याच्यानंतर इथं आमच्या घरी आम्ही राहायला होतो ना, तर तिथे टॉयलेट होतं आणि त्याच्या वरती लोकांचं टॉयलेट होतं, त्यांच्या खालीच आमचं मंदिर वगैरे असं होतं. मग ते आम्हाला काय, आम्ही गावाकडे असं माहिती नव्हतं की इथंच हा देव ठेवायचा, तिथे तो देव ठेवायचा, काही कोणत्या जागा कशा आहेत काही नव्हतं. आम्ही आपलं असंच
की माझ्याकडे एक फोटो होता लहानपणापासून, जो माझ्या कॉलेजपासून म्हणजे लहानपणापासून कॉलेज जाताना मी तो माझ्याजवळ ठेवायचा. आणि स्वामींचा नाही, सगळे देव असायचे. अच्छा. आणि जेव्हा मी तिथे येतो जेव्हा स्वामी जवळ आलो ना, तर बरेच फोटो, म्हणजे याचा फोटो आहे, त्याचा फोटो आहे, सगळे देव करायचं. मग ते मोठी आई एक दिवशी घरी आली, म्हणली, म्हणजे ती मोठी आईला मी का आटायचं एवढं लवकर झालं मला नाही माहिती, माझं चांगलं कर्म असेल मे बी. आणि लगेच मोठी आई आमच्या घरी आली. आणि मग घरी आल्यापासून मग माझी मिसेस मोठी आईला मानायला लागली खूप. मग मोठी आई घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर आमचं म्हणजे काय, टॉयलेटच्या तिथंच देव ठेवला आहे, तिकडे बाजूला तिथेच बाथरूम आहे, असं छोटे घर छोटं होतं. पण थोडी राहण्याची ठेवण्याची जागा आम्हाला तेवढे, म्हणजे पगार पण व्यवस्थित आहे मला होता तेव्हा पण. मग पण आम्हाला ते आज्ञा, कोण काय कुठे ठेवायचं. मग मोठी आई म्हणले की तू पहिला जा. आणि म्हणजे मिसेसला सांगितलं. मग मोठी आई म्हणजे आमच्यासाठी काय सांगतील ते आम्ही करतोच. तर त्या म्हणल्या की असं असं कर. मग आम्ही लगेच इथं ही इथं एक मंदिर आहे, नाही इथं मंदिर मिळतात, तिथे एक दुकान आहे. तर तिथं लगेच रात्री गेलो. आले बायको म्हणलं, मी म्हणलं हिच्यात एवढा कसा काय बदल झाला की. तर ती मला म्हणली, अहो मोठी घरी आल्या होत्या, त्याने असं असं सांगितलं, असं आता आपल्याला ते करायला पाहिजे. म्हणलं बरं झालं काहीतरी आपल्याच. मग आम्ही मंदिर आणलं. मग ज्या दिवशीपासून ते मंदिर आणलं, अजून ते मंदिर आहे आमच्याकडं. तर आमच्या आयुष्यात खूप अजून बदल झाला की मग त्या मोठे आमच्या मनात असे न्यूनगंड बरेच असायचे की छोटे छोटे अनुभव आहेत साहेब. पण मला ना ते आता ते कसे एकदम अंगावर काटा येतोय आता माहिती झाल्यापासून. म्हणजे ते परत आठवल्यावर मला ते होतंय. त्यातला मंदिर आणलं. मग आम्ही झोपत होतो, 1 RKच होता आमचा. भाड्याने नवीन असल्यामुळे, लग्न नवीन झालेलं, आम्ही 1 RK जे नॉर्मल लाईफ जगतायत तसंच होतं आम्ही. तर मग 1 RK असल्यामुळे झोपायच्या ठिकाणी देव कसा ठेवायचा हे हा न्यूनगंड आमचा होता. आणि जो नॉर्मल लोकांचा असतोच की जिथंच झोपतात तिथंच कसं काय तुम्ही मंदिर असं. तर मोठे म्हणले काय नाही, एक पडदा हे कर, मंदिरालाच पडदा करून घे. पण मंदिर ते टॉयलेटच्या तिकडं नाही ठेवायचं. मंदिर एकदम जिथं सूर्यप्रकाश व्यवस्थित पडतोय तिथं ठेव. मग आम्ही मंदिर तिथं ठेवलं आणि तिथून रोज पूजा करायला लागलो. मग देव कुठे ठेवायचे ते आता केंद्रात सेपरेटली सांगितलेलंच आहे, आता मी ते एक्सप्लेन नाही करत. तर तिथं व्यवस्थित त्याप्रमाणे ठेवले आम्ही देव. मग नंतर मी तशी पूजा करायला लागलो. मी पहिले हरिपाठ वाचायचो आणि ज्ञानेश्वरी पण वाचायचो. हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि कधी हनुमान चालीसा वाचायचो. पण हरिपाठ कधी चुकायचो नाही. त्यानंतर मग मोठे बरोबर आल्यानंतर मग हरिपाठ थोडा चालू राहिला. पण 11 माळी आणि 3 अध्याय हे माझ्या आयुष्यात आलं. आणि मग 11 माळी आणि 3 अध्यायाचं मग महत्त्व तर माहितीच आहे. 3 अध्याय म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमान काळ. ते एकदम तुमचं व्यवस्थित फ्लुएंटली जाण्यासाठी ते 3 लागतात. आणि मग 11 माळी करायला लागल्यापासून मग माझ्या लाईफमध्ये थोडा फरक पडायला लागला. मग एक दिवशी असं झालं की आम्हाला आशुदादा, मला आमचं आता एक कुटुंब, आता तर एक कुटुंबच बनलं आहे की मी, आशुदादा, तुषारदादा, कोमल आम्हाला बहिणीसारखे, मोठे आई, म्हणजे आमचा परिवारच झालाय असा. तर आशुदादा, मग आशुदादा नवनाथ पारायणला वगैरे आम्ही दिंडोरीला जायचो. तर नवनाथ पारायणला जाताना पण तिथं आमच्या म्हणजे गावाकडचे, मला असं निगेटिव्हला नाही बोलायचं त्यांच्याविषयी, ते तेवढं जेवढं होतं नॉलेज आम्हाला तेच तसंच आमच्या अंगात भिनलं आणि तेच आम्हाला तेव्हा माहीत होतं. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय झालं की नवनाथ ग्रंथ वाचायचा तर होता. तर मग आम्हाला काय सवय आहे की याचा त्याचा घ्यायचा आणि वाचायचा आणि ठेवून द्यायचा त्याचा. मग मोठे म्हणली तसं नसतं. आता तुम्ही त्यांचं एनर्जी तुम्ही सगळं करणार आणि एनर्जी जी मिळालेली आहे ती तुम्ही, एनर्जीवरती तर मला आता किती बोलू आणि किती कमी, म्हणजे ते खूपच मोठा विषय आहे. तर तसं नका करू म्हणले, तू घे. मग घेतल्यानंतर घे म्हटल्यावरती मग मला परत प्रश्न पडला, अहो मोठी आम्ही नवनाथ ग्रंथ घेतला तर मग त्याची पाळणूक होत नाही, ते सगळं पाळायला लागतं, हे ते नाही जर पाळलं तर मग देव तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह तुमचं व्हायला चालू होतं, असं सगळे न्यूनगंड होते माझे. मोठी आई म्हणली की तुम्ही देव कोणाचं वाटोळं नाही करत, एवढंच लक्षात. देव कोणासाठी आहे, खरं वाटोळं करण्यासाठी नाही आहे कोणा, एवढंच लक्षात ठेव. दादा तुम्हाला सांगतो, मी आत्तापर्यंत आयुष्यात कोणतेही पुस्तक घेताना आणि कोणतेही देवाची गोष्ट करताना मी तेवढंच वाक्य लक्षात ठेवतो की देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही. त्यामुळे त्यानंतर आम्ही नवनाथ ग्रंथ घेतला, नंतर गुरुचरित्र घेतलं, नंतर सगळे ग्रंथ आम्ही व्यवस्थित घेतले आणि ते आम्ही आमच्याजवळ आता ठेवले.
मग ते कसं आपण ते घेतलं, आता मग त्याच्यानंतर ते ठेवायची जागा नाही मिळत ना व्यवस्थित. बरोबर. मग लगेच मला काय झालं, 2017 ते 18 मी जॉबला वगैरे जायचो. मग आता जॉबच्या सवयी सांगतो तुम्हाला. जॉबला पहिला आम्ही असंच जायचो रोज, मग तिथल्या अडचणी बऱ्याच यायच्या. मग मोठे आता काही लोक, आता मला हे पहिल्यांदाच सुरुवातीलाच क्लिअर करायचं आहे की काही लोकांना मी बोलेल ते अंधश्रद्धा वाटेल, काही लोकांना ते श्रद्धा वाटेल, काही लोकांना काय त्यांच्याप्रमाणे वाटेल. पण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल. आणि मला जे वाटलं ते मी सत्य सांगेल, सत्य सोडून दुसरं काही सांगणार नाही, एवढं मला म्हणायचं आहे सुरुवातीलाच म्हणा, किंवा हे जे या पूर्ण पॉडकास्टमध्ये ज्याला जे जसं वाटेल त्यानं तसं घ्यावं. जर चुकलं माझं काही तर त्यांनी माझ्याकडे सोडून द्यावं, आणि बरोबर असेल तेवढंच त्यांनी घ्यावं असं मला वाटतं. मग आता मी जेव्हा ऑफिसला जायचो, माझं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे, आणि परिस्थिती आमची एवढी चांगली, एवढी काय अशी मिडल क्लासच्या मिडल पण व्यवस्थित असतात. पण आम्हाला 2च ड्रेस मिळायचे. मी इव्हन कॉलेजमध्ये होतो तेव्हा तर 2च ड्रेस असायचे माझे, ते पूर्ण आम्ही असं वापरून घालायचो, तसं होतं. तर पण आपण जे मागतो किंवा जे आपल्याला मागतो, म्हणजे आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळतं, हे मला आत्ता खूप कळतंय. आणि जे मग आता ऑफिसला जाताना आणि माझा स्वभाव एवढा निगेटिव्ह होता साहेब, एवढा निगेटिव्ह की मला नाही वाटत की माझ्या एवढं निगेटिव्ह कोण असेल. आता तिथं जायचं आहे ना, अरे मग ते होईल का, अरे मग ते जमेलच का आपल्याला, मग ते नाही झालं तर काय म्हणतील लोक काय म्हणतील, खूप प्रयत्न करायचो. पण हा निगेटिव्ह विचार आहे ना, सरळ वरून खाली टाकायचा. म्हणून माणसाला आयुष्यात गुरु पाहिजे, आणि तो मला मिळाला, आणि तो माझा मोठी आहे. आणि आता मला ना, आत्ता आणि तेव्हाच्यात खूप फरक आहे. मग त्यानंतर मग त्याला थोडा बॅकग्राऊंड असतो गावाकडचा आणि आमच्या संस्काराचा पण, की मिडलच्या किंवा लोअर क्लासला कसं असतंय की बऱ्याच गोष्टीचा विचार करून मग तो डिसिजनवर येतो. ॲक्च्युली माणसाने निर्णय घ्यावा आणि मग तो बरोबर कसा करायचा यावर प्रयत्न व्हावेत. पण समभाव तसं आम्हाला नव्हतं, त्यामुळे माझा स्वभाव मे बी तसा झाला असेल. पण तसा होता अजूनही कधी कधी, म्हणजे जास्त हाय म्हणजे ओव्हर थिंकिंग करणं हा जरा आहे. मग ऑफिसला, आता मी ऑफिसला जातो ना, तर आम्ही जायचो यायचो, मग बराच काय मार खायचो, कोणाचं काय मार म्हणजे बोलणी खाणं हे वगैरे, म्हणजे निगेटिव्ह बऱ्याच पॉझिटिव्ह अशा बऱ्याच गोष्टी व्हायच्या. मग ऑफिसमध्ये तेव्हा आधीच्या मग फ्रस्ट्रेशन व्हायची. म्हणजे माणसांना म्हणजे असं तू किती छान आहे, मी किती छान आहे, म्हणजे असं एकदम कोणाला असं नमतं नाही घ्यायचं, किंवा भांडायला लागलं की मग त्याशी एकदम तो हरतोय का मी हरतोय, असं सगळं निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात ना, काम क्रोध मोह मत्सर ह्यामुळे जे येतात त्या सगळ्या माझ्याकडे व्यवस्थित निगेटिव्ह होत्या. आणि असं मला परफेक्ट माहिती आहे. आणि आजही तुम्हाला माझ्या कोणी मित्रांना जर भेटला तर आत्ताच्या आणि मी तोवाला मी बघितलं तर ते नाही सुद्धा पटत नाही. तर मग मोठी आई भेटल्या, मग आम्ही असं त्यात एवढं मात्र काय झालं होतं की मोठी आई ज्या बोलायच्या ते आम्ही करायचो. एवढं मी आजही फॉलो करतोय आणि तेव्हापासून फॉलो करतोय. मग मोठी आई म्हणजे त्या काय म्हणजे त्या म्हणतात मी काय देव नाही आहे, मग त्यामुळे तुम्ही देव असं म्हणतो. पण आज आम्ही जे मानतो आणि किंवा तेव्हापासून पण आम्ही जे मानतोय की देवाला बोलता नाही येत, म्हणून देव त्यांच्या थ्रू बोलतो आणि म्हणून आम्ही ते फॉलो करतो, असं आमचं धारणा आहे. मग त्या म्हणल्या की हे बघ, तू जाताना आहे ना स्वामी मायाबरोबर चला एवढं म्हणत जा, आणि तू जात जा आणि तू स्वामींना घेऊन जात जा, स्वामी मायाबरोबर चला. तेव्हापासून साहेब जी सवय लागली आहे आम्हाला की मी आजही ऑफिसला जाताना पहिला डोके ठेवून पाया पडतो स्वामींना, आणि स्वामी चला सोबत बस. आणि तिथे जाताना एक आम्ही म्हणतो की आज का श्री स्वामी समर्थ, आज का दिन आप, ती हिंदीमध्ये आहे, तर आज का दिन आपकी कृपा और संरक्षण में अच्छे से बीत जाएगा, आप मेरा ख्याल रखोगे, आज के सारे कर्म आपकी इच्छा के अनुसार हो जाएंगे, आज के सारे कर्म आपके चरणों में समर्पित, मैं मुक्त और रिक्त. अच्छा, ऐसा बोल के असं बोलून मी रोज निघतो ऑफिसमध्ये. आणि तेव्हापासून निघायला गेलो की माझ्या बऱ्याच अडचणी रस्त्यातल्या काय सगळ्या निघून व्यवस्थित जातात. पण आल्या असं नाही की सगळ्यात निघतात, म्हणजे मी रोज एवढं पुण्य नाही करत किंवा मी एवढं रोज माळाही नाही माझ्या कामामुळे होत नाही, त्यामुळं त्या अडचणी येतात. असं नाही आहे की अडचणी येत नाहीत, पण त्या व्यवस्थित निघून पण जातात. मला पुण्याला एक ऑफर आली, पण ती ऑफर आली की तिथं काय झालं, मग नंतर पण मला थोडं काही आरोग्याचे प्रॉब्लेम झाले ते, आणि तिथं मोठ्याने सेवा दिली की तिकडं तुला जायचं असेल
तर दिली होती. तर ती सेवा मी केली. सेवा केल्यानंतर ती सेवा मी आजही करतोय ॲक्च्युली बरं का. पहिला हे गणपती स्तोत्र बोलतोय आणि त्यानंतर कालभैरवाष्टकचं, आय एम व्हेरी सॉरी की एवढं रोज म्हणतोय मी, आत्ताही म्हणून आलोय. कालभैरवाष्टकची मला सेवा दिली 8 दिवस. तर ती सेवा एवढी चांगली आहे साहेब की मग माझं ते सगळं तिथं झालं वगैरे झाल्यानंतर मग मला नोकरीत एकदम चांगले पैसे मिळाले आणि मग मी पुण्याला गेलो राहायला. मग तिकडे जाताना पण आपल्या सगळ्या गोष्टी ज्या असतातच, कर्मही असतं, निगेटिव्ह असतं, पॉझिटिव्ह, ते सगळं आम्ही पण तिथं जाताना पण आम्हाला थोडा त्रास झाला. तर तोही त्या सेवेतून तो निघून गेला. मग आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यानंतर मी माझं पूर्ण फील्डच तिकडे बदललं. अच्छा. इकडं मी माझा 6-7 वर्षाचा एक्सपिरियन्स इकडे होता, तो तिकडे फील्ड बदललं. फील्ड बदलल्यामुळं असं झालं की मला वाटत परत तेच की अरे ते मला झेपेल का नाही, मग ते असं होईल काय, तसं होईल काय. मोठी आई म्हणली काय नाही होत, तू जा. मोठी आई जा म्हणले ना, मग आम्ही जातो. मग आपल्याला काय होत नाही. हे आमच्या म्हणजे ठरलंच होतं. हा, स्वामी बोलले. मग गेलो. तिथं झालं. त्यानंतर माझा जो अनुभव आला ना, तो मला माझ्या आयुष्यातला खूप म्हणजे मग कोविड चालू झाला. कोविड चालू झाल्यानंतर मी एकदम म्हणजे वरून म्हणजे जास्त करून मी माझा स्वभाव असा भित्रट म्हणजे असं भीत वगैरे नाही, पण रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असल्यामुळं ना ते मग हे काय ते काय चालू झालं. मग कोविडचं आल्यानंतर कोविड झाला मला. कोविड म्हणजे मला कामानिमित्त बाहेर फिरावं लागायचं आणि त्यामध्ये झाला की नाही झाला हे मला माहीत नाही सर. माझा ती एक चूक होती की मी जोपर्यंत मला माहीत नव्हतं ना, टेस्ट नव्हती केली ना, तोपर्यंत मी व्यवस्थित होतो, मला काहीच नव्हतं झालं. अच्छा. बाकीच्या एम्प्लॉईंना झालं होतं, पण मग त्याला झालं मग ती जरा हे असल्यामुळं सगळ्यांनाच करावं लागलं. आणि मग त्यांनी आम्हाला घरी बोलवलं. मग करायला तर मग माझं चुकलं की 2 वेळा सेकंड ओपिनियन घेऊन मग डिसिजन ओके म्हणायला पाहिजे. पण मग त्यांनी टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर मी पॉझिटिव्ह आले आणि माझ्या बायकोची पण पॉझिटिव्ह आली. अच्छा. हां, मग पॉझिटिव्ह आल्याच मग तेव्हा एकदम घाबरलो मी आणि तिथून मी एकदम एवढा निगेटिव्हला गेलो की खूपच निगेटिव्हला गेलो. मग नंतर दवाखान्यात वगैरे गेलं. मग दुसऱ्या वेळा टेस्ट करायला पाहिजे, पण मी ॲक्सेप्ट केलं की झालं आहे असं. आणि मग त्यांनी पण त्या रिपोर्टवर पुढे ट्रीटमेंट केल्या, बरंच औषधं वगैरे सोडली. आणि मग ते तिथं एवढा निगेटिव्ह झालं की मी फक्त मृत्यूच्या दाढेतच होतो. म्हणजे तुम्ही विचारच केला की आता मी संपलो असं. म्हणजे काय, एखादा माणूस असं जास्त हुशार असतात ना, त्यांचा हे प्रॉब्लेम असतो आणि त्यातला मी आहे की हुशार असतात ना तर ती एकदम टॉपला जातात, पण कधी कधी ना निगेटिव्हला जर गेले ना तर त्यांना लवकर बाहेर काढणं अवघड होतं. अच्छा. असं माझ्या मला वाटतं. पण बायकोला काहीच नाही, बायको आपली नॉर्मल. ती तुम्ही तर राजगीरच्या ठिकाणी व्यवस्थित असता, आता काय एवढं आहे. पण काय झालं काय माहिती, रोज माळा वगैरे करायचो मी, पण ऐकल्यापासून ना रिपोर्ट निगेटिव्ह गेलो आणि मग नंतर काय जमेना, उठता पण येईना मला. अरे बापरे. मग उठायचो जरा हे जायचं, पडायचं असं, म्हणजे ते लुळ्यासारखं असं जावायला लागलं. तुम्ही एकदा स्वतःला हेच हा, म्हणजे स्वतःला आता मी संपलोय असंच झालं. मग त्यावेळी मोठी आईने मला, लोकांचा किती विश्वास आहे हिलिंगवरती मला नाही माहिती, पण मोठी आई, मी स्वामींच्या तिथं आमचं मंदिर होतं, ईशान्य कोपरा वगैरे, ते सगळं आम्ही बघूनच आता जरा व्यवस्थित मानतो, तर घेतो आहे आम्ही, तर वास्तू मानतो. मग तर ते त्याच्यानंतर मग आम्ही मंदिराच्या तिथं बसायचो आणि मोठी आई इकडून इमॅजिन करून हिलिंग करायची आणि मग मला बरं वाटायचं थोडं थोडं. मग त्यांनी काही सेवा दिल्या, तारक मंत्र, हे काही लोकांना वाटतं की ते मला नाही माहिती, पण आम्ही पाण्याचा थोडा एक हे पॉट घ्यायचो, त्याच्यामध्ये मोठी आई म्हणायची की त्यामध्ये तू अगरबत्ती लाव आणि धुमावती मंत्र आणि हे करा, तारक मंत्र घ्या. मग ते आम्ही म्हणायचो. मोठी आई पण तिकडून सेवा द्यायची मला आणि त्या स्वतः पण हिलिंग द्यायच्या. मग ते मी पाणी प्यायचो आणि मग झोपायचो. मग ते बाहेर त्याच्यानंतर एक दिवशी रात्री असं प्रसंग आला की आता आपण जाणार. अच्छा. म्हणजे मरणारच असं, म्हणजे झालंच फिक्स की आता काय. मोठी आई म्हणायची, अरे तुला मी किती अप करायचा प्रयत्न करते पण तू डाऊनच होतोयस. हे सगळं एनर्जी आहे साहेब, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी आहे ना, हे आहे. मग ते निगेटिव्हलाच जायचं मी विचार करून, मग ते काय अप होईनच. आणि मग बायको पण एक दिवशी म्हणजे असं मला थोडंसं हे झालं होतं, व्हायबल पण झालं होतं. मग मी झोपलो होतो आणि रात्री मी झोपायचो पण नाही त्याच विचारात, आता मरणार कधी, एवढंच वाट बघण्यास.
असं. म्हणजे एवढं. त्याच्यानंतर मी 1:15 वाजले होते रात्री. तर तो अनुभव असा आहे साहेब की मला स्वामींनी स्वामी आले कसे ते मला आठवत नाही आता. म्हणजे मी स्वप्नात होतो, म्हणजे झोपेत होतं आणि स्वामींनी मला मांडीवर घेतलं. तर स्वामींनी मला असं डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणले की तुला काही होणार नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मी अचानक एकदम उठलो. तर आता माझ्या अंगावर काटा येतोय की हे सत्य आहे साहेब. आणि हे त्यानंतर मी त्यातून उठलो. मग मी तेव्हा नोटीस पिरियडवरती होतो का तर मला या मुंबईतल्या कंपनीने परत ऑफर दिली होती. अच्छा. हां. आणि मग मला ते परत यायचं होतं. मी नोटीस पिरियडमध्ये होतं. तर मग मला माझ्या साहेबांनी 15 दिवसांनी मी आधी नोटीस पिरियड मला दिला आणि त्यात मी स्वामींना बोललो. स्वामी असं भेट होऊन माझे मांडीवर घेऊन त्यांनी मला बोलले की भिवू नकोस, मी तुझ्या. तेव्हापासून ठरवलं की आत्तापासून आणि आत्तापर्यंत आणि इथून पुढं स्वामी म्हणजे स्वामींसाठी आपलं जीवन. आणि आता म्हणजे मी तेव्हापासून असं ठरवलं की मिळालेलं आयुष्य हे आता बोनसच आहे. आता आपण तर मेलोच होतो, आता राहिलेलं आयुष्य म्हणजे बोनस आहे. ह्यात जे स्वामी म्हणतील तसं करायचं. आता आमचे थोडे आहेत वैयक्तिक प्रॉब्लेम, तेही आले ना, ते जरा मोठ्या लेवलच्या असल्या मला वाटतं. पण तरी मी म्हणतो आता काय कोविडमध्ये तू मेला होतास ना, मग आता मिळालेलं स्वामींचं. बरोबर. असं हे करून मी आत्ता तुरता जगतो. कधी कधी त्याचा विसर पडतो, मी स्वार्थी पण होतो. पण धर्म अधर्मामध्ये धर्मला मी कायम चॉईस करतो, मग भले कितीही मोठी शक्ती समोर असू दे. तर त्याच्यानंतर मग मी इकडं आलो, असं ह्या कंपनीमध्ये आलो. पण मला गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं. तर मी 15 दिवस, मग ते कोविड असल्यामुळे आम्हाला ग्रंथ नव्हता त्यावेळी, तर मी ऑनलाईन वाचलं. ते म्हणजे PDF घेतलं आणि लॅपटॉपवरती वाचलं गुरुचरित्र. तो एकदम छान. त्यानंतर 15 दिवसात 8 दिवसात माझं पारायण झालं. का तर मला सुट्टीच होती. मग ते पण मी व्यवस्थित जसं अंथरून म्हणजे भुईवरती झोपायचं तसंच झोपलो. आणि जे नॉर्मल व्हेजच आहे मी, तसंही माळकरी असल्यामुळं, पण भाकरी असं खाऊन ते गुरुचरित्राचं माझं पारायण पहिलं झालं. मग त्यानंतर आम्ही इकडे आलो. मी इकडे येताना पण परत ते कोविडचं थोडं भीती होती. तो एक माझ्या आयुष्यातला खूपच हे प्रसंग वाईट. आणि मी असं बाहेर जायचोच नाही कोणासंग, माणसाला म्हणजे जवळ यायचंच नाही, असं जायचं बाहेर जायचंच नाही. मग आमचा तुषार दादा आला, मग इकडे आलो आम्ही. मग मोठ्या आईनीच मला इथं रूम घेऊन दिली. मग तर मग मोठ्या आईची अजून एक मोठ्या आईची म्हणजे स्वामी मोठ्या आईला सांगत असतील आणि आम्हाला त्या शिकवतात. ते आता बऱ्याच वेळा मोठे म्हणजे जसं की स्वामींचा म्हणजे मोठे जास्त आम्ही बोलायला लागले थोडं. तर त्यांनी ते रूम मला बघून दिली तिथंच जवळ. मी म्हणलं मोठे आहे, कितीही भाडं असू दे, तुम्ही मला तुमच्याजवळ ठेवा. मग तेव्हा मी ठरवलं होतं की मी तुमच्याजवळच राहणार आता आणि इथून पुढं कंटिन्यू तुमच्याजवळ राहणार. मग मोठी आई बोलली की स्वामी. मग तिथं आम्ही ती रूम मला एकदम मोठी मिळाली. म्हणजे आपण मी मगाशी म्हणतो ना की आपण जे व्हिज्युअलाइज करतो ते आपल्याला मिळतं, म्हणून व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे. तर व्हिज्युअलाइज मोठं केलं म्हणून पुण्याची पण आम्ही तिकडं मोठंच राहायचो. तिकडं पण एकदम मोठे राहिलं. थोडं रेंट जास्त होता, पण मला परवडण्यासारखा पगारही मिळाला होता. त्यामुळे मला, आणि तसंही मी विचार करतोय बोनस लाईफ आहे तर मग एन्जॉय करा, मग असं म्हणून मी तिथं राहायला आलो. तर तिथं मग आम्ही तुषार दादा एकदम स्वामींचं एकदम खास बघताय. म्हणजे काय सांगू तुम्हाला, त्याचं तर आता तुम्हाला एपिसोड झालेला आहे त्यामुळे त्याच्या डिटेल मी काय जात नाही. पण तो म्हणजे एकदम स्वामी, तो बाकी इकडं तिकडं जरा आमच्या हे म्हणजे वेगळं करेल, पण स्वामींचं करायचं आहे म्हणले की तो पहिला हजर असतो. मग तो तिथे यायचा, आमच्या तिथं घरी यायचं. मग आम्ही केंद्र बंद होतं, मग आमच्याच घरी गुरुपौर्णिमेचा पण तेव्हा म्हणजे आम्ही तिथं घरीच केला, असं घरी व्हायचं. मग सुचारदादा एकदा दादरला गेला आणि ती मूर्ती आता जी तुम्ही आता आपल्या केंद्रात जी आहे ती म्हणजे ती तो घेऊन आला. मग त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे केली, त्याच्यावरती अभिषेक सगळं करून वगैरे मग आम्ही स्वामींकडे राहायला लागलो. अच्छा. मला असं कधी म्हणण्याचा अधिकार नाहीच आहे की स्वामी आमच्याकडे, आणि मला ते तसं वाटलंही नाही कधी, नाहीच नाही. मग स्वामींकडे आम्ही दोघे राहायला लागलो, मी आणि माझी बायको. मग त्यांनी काय, त्यांचा दरबार म्हणजे एकदम मोठा, त्यामुळे आम्हाला कधी कमीच पडलं नाही. फुलं
फुलं माळा स्वामींसाठी जे करायला लागेल ना त्याचे पैशाचे कधी आम्हाला तजवीज करायलाच लागले नाही, ते बरोबर यायचे. दरवेळी पगार व्यवस्थित वाढायचा आणि सगळं भारी व्यवस्थित. मग असं करत करत आम्ही 2021ला मी इथं आलो आणि मग इथून 2024पर्यंत आम्ही इथं वाशीलाच राहिलो. मग इथून केंद्रात आम्ही दर रविवारी यायचे. मग मला इच्छा होती की स्वामींना असं रिक्षातून यायचं नाही. स्वामी म्हणजे एकदम हाय लेवल काय, म्हणजे माझ्यासाठी ते माझं हे आहे, हृदयात म्हणजे त्यांच्या असं एक मोठा असा दरबार आहे. आणि मग त्यांना असं न्यायचं नाही. मग लगेच मला देवानी स्वामींनी गाडी दिली, 4 व्हीलर. तर घर तिथंच 4 व्हीलर मग बघत होतो. मग स्वामीन गाडी एकदम नवीनच होती, जुनी घेतली आहे मी सेकंड हँड, पण त्यांनीच दिली ती जुनी नवी. तर नवीसारखीच आहे. तर त्याला आम्ही स्वामीरथ नाव दिलं. तर तुषार दादा म्हणला, वा काय भारी नाव दिले दादा तुम्ही. म्हणजे असं मग रविवारी आम्ही स्वामींचा रथ असं रोज येणं जाणं व्यवस्थित चांगलं चालत. पण मी इथं काम करायचं, मोठ्याईला जरा आमचं असं डिस्कशन वगैरे व्हायची आणि रोज घेऊन जायचं. मग स्वामींनी इथं जो चान्स दिला ना, जो माझ्या क्षेत्रातला जो कमी वयातल्या म्हणजे जास्त वयातल्या लोकांनाच मिळतो, तो स्वामींच्या कृपेने असं मी म्हणतो की मला खूप कमी वयात मिळाला. म्हणजे 2022ला तो एक प्रोजेक्ट दिला होता कंपनीने मला, आणि म्हणजे ओघाओघाने ना मला त्यात पूर्ण इव्हॉल्व व्हायचा चान्स मिळाला की 0 to एंडपर्यंत त्या गोष्टीचं. म्हणजे आम्ही आता मोटर्समध्ये आहे, इंडक्शन मोटर्स आहेत ना त्यामध्ये. तर ती सुरूपासून जी एंडपर्यंत काय प्रोसेसेस असतात त्या सगळ्या असं पोस्टमॉर्टम करायचं. आणि नंतर मग अशा टाईपचं मला ते एक संधी मिळाली जी कमी लोकांना मिळते, आणि स्वामीने मला ती दिली. आणि त्यातून मी एकदम परिपक्व झालं, करून घेतलं. मग मोठी आई म्हणली, तेवढ्यातच मला आत्ता ज्या कंपनीमध्ये आहे तर तिकडे मला चान्स मिळाला. तर ती एकदम पोझिशन मोठी होती. परत माझं तेच मोठी आईकडे, मोठी आई ते असं, मग ते आपल्याला ते होईल का, जमेल का एवढं मोठं, तुझं हे होईल का जमेल का, मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत माझ्याकडे ठेव. असं मोठ्या आईचं हे असतं. नाही काय नाही होत म्हणली, तुझा इंटरव्ह्यू तर देऊन ये. मग मोठ्या आईचा मुलगा पण तिकडेच होता कामाला, अंधेरीला. आत्ता मी अंधेरीला आहे जॉब. तर मग मोठ्या आईचा मुलगा म्हणले भूषण दादा, आणि मी गेलो इंटरव्ह्यूला. मग माझ्या आयुष्यात खरंच चांगली माणसं, एकदा तुम्ही स्वामींच्या ह्याच्यात आला ना तर ती स्वामींची माणसं आहे ना पुढे असतात, सगळीकडे असतात. मग तुम्ही भेटतच राहतात. मग ती डॉट्स आहेत पुढे, ते तुम्हाला कनेक्ट होतात. बरोबर, हे तुम्ही मान्य म्हणजे करताच आहे. पण मला तर हे अगदी अनुभवाने मिळालं. मग तर माझे एक साहेब आहेत तिकडं, भावेसाहेब म्हणून, तर ते पण आहेत दत्त महाराजांचं ते करतात. तर त्यांनी मला चॉईस केलं, आणि मग मला म्हणजे मला डॉट जोडलायचं, ते डॉट जोडलं असं सांग. तर त्यांना मी बऱ्याच दिवसापासून ओळखतो, 2013 पासून. तर ते म्हणले, मग ती इकडं आलं, माझं झालं इंटरव्ह्यू वगैरे. मग इथल्यापेक्षा डायरेक्ट पगार म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे 100 रुपये असेल तर 150 झाला डायरेक्ट, एवढा पगार. अरे, आणि पोझिशन म्हटलं तर ज्या माणसांना साहेब 56-55 नंतर जी पोझिशन मिळते ती पोझिशन मला स्वामींनी 37, तेव्हा आत्ता मी 36-37 आहे, 34लाच मला 35लाच मला मिळाली. अरे मी म्हटलं हे कसं काय आता सांभाळायचं काय नाही. मग मुलांनी जाताना मला इथल्या सेंटऑफमध्ये स्वामीच दिले होते. म्हणजे त्यांना माहिती आहे की मी स्वामी सेवेकरी आहे, आणि म्हणजे असतोच आम्ही कंट्री. मग ते स्वामी आणि शिवाजी महाराज पण ते माझे आयडियल आहेत. तर ते दोघेची मला मूर्ती मिळाली होती. ते घेऊन मी माझ्या ऑफिसमध्ये गेलो. एकदम पहिले मी असं छोट्या बेंच आणि छोटा टेबल असतो तर त्याच्यावरती मजा येत होतं. तर मला केबिनमध्ये शिफ्ट केलं. आणि ती केबिन म्हणजे एवढी मोठी की मला वाटलं खरंच आपले आहे का. मी दोनदा विचार करायला, नाही अरे तुझीच आहे, खरंच तुझी आहे असं झालं. आणि मग तिथं त्यांची पहिला मी स्थापना केली व्यवस्थित, आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि कामाला मात्र बऱ्याच अडचणी यायच्या, असं म्हणजे असतात कामामध्ये, काय नसतं. मग ते परत तेच स्वामी चला माझ्यासोबत. तर काही वेळी तर अशा अडचणी, म्हणजे आता काही कॉर्पोरेट्समध्ये तो खालीवर असतात, आता त्या सगळ्या डिटेलमध्ये बोलणं योग्य नाही आहे तिथं. तर जेव्हा मला असं वाटतं ना, तर वाटलं ना की अरे आज आपल्याला हे सगळे
मिळून आपलं म्हणजे काय म्हणतात की चक्रव्यूहमध्ये अडकलो आपण आता. हा तर चक्रव्यूहमध्ये इन तर व्हायचो, कधी कधी आउट नाही व्हायचं, कधी कधी आत जातानाच प्रॉब्लेम. पण स्वामी सोबत असायचे, कधी आत गेले कधी बाहेर आले कळायचंच नाही. अरे असं म्हणजे असं तुम्ही बाहेर पडताच त्यातून. बरोबर. मी इंजिनियर असून एज्युकेटेड असून मी हे रिलेटेबल आहे आणि हे सत्य मी अनुभवले म्हणून बोलतो, क्लिअर कट. तर तिथून आता आम्ही आता इथं झालो. तर मोठे आई म्हणले की मग स्वामींचं, मोठ्या आईला मी म्हणलं की हां ते राहिलंच. मोठ्या आई म्हणलं काय असायचं असं, मी काय इथली नोकरी काय सोडणार नाही का. तर स्वामी माझ्याकडनं नसतील तर मग आपल्याला काय म्हणजे थोडं जमणार नाही असं म्हणजे. तर मग मोठ्या आईला एकदम गयावया करून कसं तर कन्व्हिन्स केलं की मी दर रविवारी येतो इकडे. पण मी इथंच राहतो आणि पहिलं आमचं असं ठरलं की मी इथंच राहतो, भूषण जसं जातोय तसं मी पण जातो आणि तिकडे कामाला जातो मी राहतो. पण नंतर ट्रॅव्हलिंगचा खूप त्रास व्हायला लागला. हां, अंधेरी टू वाशीला. मग बरेच सगळे प्रयत्न, सगळे ट्रॅव्हल्स प्लॅन वगैरे सगळे हे करून टिक मार्क करून सगळं झालं. मग मोठ्या आईला तरी मी काय सोडेना. मग बायको आणि मोठी आई आता त्या एकदम बायको मुलगीसारखी आहे आणि ती मला मोठी आई पण मला मुलासारखी समजते म्हणजे असं. तर ते सगळं काय छोटं मोठं काय असेल ते सगळं शेअरिंग असतं त्या एकमेकींचं. तर त्याने मग ते सांगायचं की उशीर होतो खूप, जायला वगैरे त्रास होते. मग मोठी आई म्हणली की काय नाही तू शिफ्ट हो तिकडे. मग मी शिफ्ट व्हायचं ठरवलं. मग शिफ्ट होतं तर कसं, मग स्वामी परत तिथंच. मग स्वामी म्हणले स्वामींकडेच तू राहतोस. मग स्वामी आम्ही तिकडे राहायला लागलो अंधेरीला आणि दर रविवारी इकडे यायचं. मग कधी कधी ना एक दोनदा असं झालं की गाडी वगैरे पंक्चर झाली. तर तुम्हाला एकदाचा अनुभव सांगतो की मी ह्याला पवई आहे ना, आरे कॉलनी, नाही पवईचा तलाव आहे ना, तिथं गाडी पंक्चर झाली माझी. अच्छा. हां, एक पाठीमागचं चाक पंक्चर झालं. पण ती गाडी मी तशीच जवळजवळ कमीत कमी 5 इथं विचार तिथे विचार खाली घाल, गाडी तर चाक तर पूर्ण व्हायचं. पण तेवढ्यात आहे ना, तुम्हाला माहिती आहे जनरली 1 किलोमीटर जाईपर्यंत त्याचा पूर्ण खराब होतं. बरोबर. पण माझी गाडी, स्वामी होते गाडीत आणि गाडी जवळजवळ इथं कुठंच मिळालं नाही. असं करत करत गाडी अंधेरीपर्यंत गेली. अंधेरी आमच्या घराच्या जरा पाठीमागे एक जण हे मिळाला आम्हाला, पंक्चर काढणारा मिळाला. तर गाडीच्या चाकाला म्हणजे चाक जास्त करून खराबच होत असतं, पण कसं खराब वगैरे काय नाही झालं तर हवा भरली, एक पंक्चरचा खिळा निघाला त्यातून. मग तो खिळा त्यांनी काढला आणि परत तिथं पंक्चर ते जे पंक्चर करून हे काढलं, परत व्यवस्थित झालं. पण टायर खराब नाही झालं. मला हे आश्चर्य वाटतं. हा, नाही तर टायर बाजूनी फाटतात आणि नंतर 5-6 किलोमीटर थोडी ना चालते. मग हे असे अनुभव आहेत. म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतोय, हे बघा अडचणी येणार, तुमच्या कर्म जे कधी केलंय कसं केलंय ते तुम्हाला भोगणं आहेच आहे. तर मला हे सांगायचं आहे की आपण जर्नीमध्ये आहोत, आपण एका बसमध्ये आहोत. ही लाईफची जर्नीची बस आहे, त्याला ड्रायव्हर स्वामी आहेत. पण तुमची सीट, एक्स माणसाची सीट 40 नंबरला आहे आणि वाय माणसाची सीट 2 नंबरला आहे. तुम्ही 11 वाजता निघला आहात, दोघेही एक्स पण आणि वाय पण 11 वाजताच निघले. पण तुम्ही स्वामींच्या जवळ असल्यामुळं धक्के कमी बसणार आणि पोचणार तुम्ही तेव्हाच. त्रास जर समजा गाडीमध्ये पंक्चर झाली, तुम्हाला थांबायला लागलं तर थांबायला लागलं. पण धक्के जे मिळणार आहेत ना, ते स्वामींच्या ड्रायव्हर सीटवरच्या पासून पाठीमागलेला असतं ना, ते कमी आहेत. आणि 40 नंबरवाला पाठीमागचा आहे ना, तो धडाधड मग तो त्यात निगेटिव्ह होतो. मग जाऊन त्याची कंबर मोडते. मग त्याच्यात ती सगळी कर्म तर सगळी म्हणजे त्याला निस्तरावी लागतात. बट सेम जरी कर्म झाली असली, तुमचं सीट म्हणजे तुम्ही स्वामींच्या जवळ असतात म्हणजे तुम्ही सेवा करतात. जवळ असतात म्हणजे स्वामी जवळ असंही कुणाला नाहीत घेत. ती तुम्ही त्यांना तेवढे वेळ पण द्यावा लागतो, त्यांची सेवा करतात. वेळ द्यावा लागतं म्हणजे आता आमच्यासारख्या तरुणांना खूप प्रश्न पडेल की अरे मग मला सकाळी निघायला लागतं, मग निघून ऑफिसला पोहोचायला 2 तासाचं ट्रॅव्हलिंग असतं, हे सगळं मग मी वेळ कुठून काढणार. नाही, असं नाही आहे की तुम्ही बसलंच पाहिजे आणि तुम्ही बसूनच 11 माळी केल्या. 11 माळीच्या वेळी करतात बसून, आता मी तर तसं करतो. पण तुम्ही सेवा कंटिन्यू म्हणजे तुमच्या कामामध्ये आता ते जुने आता संत जे तुम्ही बघाल तर संत सावंतामाळी म्हणा, परत कुरुमदास, परत हे जे आपले देव त्यांनी त्यांच्या कर्मात बघितलं. म्हणजे गोरा कुंभार
त्या तशा पद्धतीनं आपण पण तेच कामं करतो. कोण ऑफिसमध्ये असतो, कोण तर तुम्ही काम करताना कंटिन्यू सोबत ते नामस्मरण म्हणजे त्याची आठवण ठेवून चल तू आपण दोघं करू, असं केलं ना तर म्हणजेच तुम्ही ड्रायव्हरच्या जवळ आहात असं मला म्हणायचं. तर ते तुमचं व्यवस्थित काम पण होतं आणि हे कमीत कमी म्हणजे जवळ राहतात. त्याच्यानंतर मग आता आमच्या मध्ये हे असतं प्रकट दिनाचा कार्यक्रम असतो. ते म्हणजे आमच्यासाठी काय म्हणतात दिवाळी घरी काय नाही, पण मग तो एक कार्यक्रम आमच्यासाठी खूप पर्वणी असते, ज्यामध्ये आमचे म्हणजे आम्ही सुरुवातीलाच ठरवलेलं असतं. तर काही लोक म्हणतात ना की मी पैसे दिले, मी हा प्रश्न जेव्हा येतो ना तेव्हा स्वामी त्याला हळूहळू बाजूला करतात आणि करतात. आता मला माहित नाही की मी जरा एक दुसरी ऑपॉर्च्युनिटी वगैरे घ्यायसाठी पण मी मोठ्याला सुरुवातीपासून इन्व्हॉल्व केले. आता मी मुंबईवरून पुण्याला परत जातोय असं, पण त्या गोष्टीमध्ये स्वामी म्हणजे मोठ्या आईचा सगळा सल्ला घेऊन असं करू तर तसं केलेलं आहे. पण मग ते काही लोक कधी म्हणजे स्वामींना ना स्वामीचरित्र सारामृतमध्ये पण तुम्ही बघाल ना तर तिथं आहेत वाक्य अशी की जर अभिमान तुम्ही दाखवायला लागला तर नाही, ते चालत नाही स्वामींना आणि आवडत पण नाही. तर तसं माझी स्वामींना विनंती आहे की मला अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाची, हा एक वाक्य आहे म्हणजे अभंगातलं. तर ते मला कायम स्वामींनी जवळ ठेवा असं मला कायम वाटतं. आणि मग त्या कार्यक्रमाचं सांगतो प्रकट दिनाचं. तर प्रकट दिनाच्या वेळी कधी कधी असं होतं की मग पोलीस ची जी परमिशन असते तेही मिळत थोडं प्रॉब्लेम असतो. पण असं नाही, ते परत तिथं सेवेकरी कोणतरी भेटतं, ते लगेच होतं मिळते. त्याच्यानंतर मध्यंतरी आमचं असं झालं की जेवणाचं ना की हे मिळणार नाही ते मिळणार नाही असं बरंच व्हायचं असं. तर ह्या वर्षी तर तुम्हाला सांगतो दादा की अचानकपणे मोठ्याच्या गावी जुन्नरला एक जण बनवतात जेवण. त्यांना आम्ही विचारलं की आता काय ह्यावेळी मग इथे जरा मुंबईमध्ये आहे का ना की केटरर्स वगैरे खूपच पैसे घेतात. आणि आमचे स्वामी खूप श्रीमंत आहेत म्हणजे आता म्हणजे ते तर जगाच्या मालक आहेत, त्यामुळे आम्ही काय सांगणार त्याला असं म्हणायचं. तर पण तसं असतंच ना थोडं. आपण पण मोठ्या आईला जर वाटलं की हे करायचं आहे तर त्यांच्याकडे पण त्या तर खूप म्हणजे दानशूर पण आहेत आणि असं मोठ्या पण आहेत. तर हे असं आहे. मग त्याच्यानंतर प्रगट दिनाचा कार्यक्रम सकाळी चालू होतो. प्रत्येक वेळी अशा सेवा असतात, गुरुपौर्णिमा असतो. त्यानंतर मला प्रकर्षानं सांगायचं ही गोष्ट अशी आहे की आता हे माझं स्वतःच आहे, वैयक्तिक आहे, त्यामुळे ते लिंक करू नये कुणी कुणाशी. तर माझी बायको इंजिनियर आहे, पण ती वर्किंग नाही आहे, जॉब नाही करत. तर असतं ना की 50 आणि 50 100 रुपये होतात, बरोबर. तर मला प्रत्येक वेळी 100 रुपये मिळतात, म्हणजे माझ्या एकट्याचाच पगार 100 रुपये. त्यामुळं आमच्या घरी त्यामुळं स्वामी म्हणजे काही लोकांना वाटतं ना की अरे मला 2 पगारचे माझं घर चाललं, असं माझं तर काही नाही झालं, असं काही नाही. आणि माझी मिसेस जॉब नाही करत म्हणून मला इकॉनॉमिकली आणि फायनान्शियली कधी प्रॉब्लेम आहे असं नाही वाटत. हा एक स्वामींचाच वरद असतंय आणि आहे. त्याच्यामुळं आमच्या घरी प्रत्येक सणवार व्यवस्थित होतो. पुरणपोळीचं जेवण असतं, त्याच्यानंतर स्वामींचा नैवेद्य, म्हणजे आम्हाला तरी कधी कंटाळा आला ना तरी स्वामींच्या नैवेद्यासाठी तरी आम्हाला ते व्यवस्थित करतोच आम्ही. आणि मग ते सणवार, त्यानंतर गुरुपौर्णिमा म्हणा, त्याच्यानंतर जे केंद्रातले कार्यक्रम आहेत त्या सेवेला हातभार लावला ना एवढं भारी वाटतं साहेब, की खूप छान वाटतं. मग काही लोकांचे छंद वेगवेगळे असतात, तर माझा हा छंद आहे असं मला वाटतं. म्हणून आम्ही स्वामी सेवे कधी असं म्हणजे आता तर कधी सोडायचे चान्सच नाही. पण हेही स्वामींना वाटतं की स्वामी तुमची सेवा जास्तीत जास्त करण्याची मला शक्ती द्या. काय आहे की आपल्याला वाटलं नाही मी लय करतोय ते करतोय, पण स्वामींना वाटलं नाही हे काय करतोय बघूया, तर होत नाही सेवा. स्वामींना पण वाटायला पाहिजे. म्हणून मी स्वामींना विनंती करेल की स्वामी माझ्याकडून तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या, असं मला वाटतं. आणि म्हणजे स्वामी म्हणजे सोबत असं जाणवलंय कधी की सोबतच येत आता माझ्या, किंवा प्रत्यक्षात अशी बोलणं झालंय तुमचं, भेटलात, म्हणजे असं कधी असा चमत्कार घडलाय तुमच्यासोबत? चमत्कार म्हणाल तर तो एकच, जो
घेऊ नको. लॉकडाऊन मधला जो मला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून परत जन्म दिलाय ना, पुनर्जन्म, तोच एक बोलण्याचा अनुभव. पण राहिला प्रश्न, तुम्ही आता जे माझं रोजच्या लाईफमध्ये आहे ना, जो अनुभवलंय का समोरचा, असं फिजिकली तरी नाही अनुभवलं, पण माझी जी कामं होतात, माझं जाणं येणं राहणं, म्हणजे माझ्या त्या प्रत्येक, आता आम्ही अंधेरीला राहायला गेलो ना, तर तिकडे माझ्या लायकी म्हणजे एका माणसाचा पगार असतो ना चांगला, तेवढा मला रेंटनी, माझी काय म्हणजे अवकात पण नाही आहे की तेवढ्या ठिकाणी मला राहायला मिळते आणि अशा चांगल्या ठिकाणी राहायला मिळते. तर त्यानंतर कामं करताना कामात सोबत असते, ज्या अडचणी येतात त्याच्यात अडचणी तर येतात, सोल्युशन मिळते. हेच माझे स्वामी आहेत आणि हेच मी त्यांच्यासोबत आहे असं मला वाटतंय. हां, आता हे सांगतो की 40 मिनटं मला सकाळी रोज उठलो की स्वामींचं स्नान, त्याच्यानं श्रीसूक्त घेऊन आम्ही माझी दिनचर्या थोडक्यात सांगतो मी तुम्हाला, की आम्ही सकाळी उठल्यानंतर कराग्रे वस्त्रे लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम, ते जे आहे तो मंत्र म्हणून आम्ही उठल्यानंतर मग आपले नित्यकर्म जे आहे ते झाल्यानंतर थोडं मी फिरून येतो चालून, मग आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर मी कोणालाच टच नाही करत. आणि मध्ये कोण आलं तर माझ्या घरी माहीत आहे की मध्ये कोण येत नाही, त्यामुळं टच नाही करत. जोपर्यंत स्वामी आणि मी असतो ना तर टच नाही, त्यांची आंघोळ होईपर्यंत मी कुणाला टचही नाही करत. मग ते आंघोळ वगैरे घालणं, तुळशीला पाणी घालणं आल्यानंतर आंघोळ, स्वामींना जेव्हा स्नान करतो तेव्हा श्रीसूक्त चालू असतं. श्रीसूक्त झालं की मग पुरुषसूक्त चालू असतं, तर पुरुषसूक्तावरती मोठ्याने सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही तसं करतो. मग स्वामींची आंघोळ व्यवस्थित त्याचे होते, त्यानंतर मग श्रीसूक्त करतो, त्यानंतर विष्णू सहस्रनाम. हे सेवा डाउनलोडेड आहे, क्रमानं डाउनलोडेड आहे आणि ती चालू असते यूट्यूबमध्ये. मग ती करत पूर्ण सेवा होते. सेवा झाल्यानंतर मग आम्ही ते आरती करतो. आरती केल्यानंतर 11 माळाच्या पैकी कधी पूर्ण वेळ 11 माळ सकाळीच होत नाहीत, 6-7 होतात, पण 3 अध्याय 11 माळेचा आम्ही पूर्ण दिवसात करतो. त्याच्यानंतर मग श्री विष्णू सहस्रनाम हे झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर मग मी बाहेर येतो. बाहेरनंतर मग नैवेद्य, नाश्ता जो माझा आहे तो नैवेद्य दाखवतो. आता कधी जरा नाश्ता ऑफिसलाच करत असेल तर मग मीच दाखवते, पण दुधाचा तरी नैवेद्य दाखवून मग मी माझे कपडे घालून मग जाताना स्वामींना परत मुजरा करतो. मुजरा केल्यानंतर स्वामींना बोलतो चला सोबत. मग पण असंच चला म्हणत नाही मी, 10 मिनिटं त्यांना स्वामीराज निकलने काय असं मी बोलतो त्यांना, 10 मिनिटं आधी सांगतो. असं नाही की आता मी आलोय चला, त्यांनाही आवरायला वेळ, म्हणजे मी असं सिम्युलेटच करतो त्यांना, ते माझ्यासोबत आहेत म्हणजे आहेत, घेऊन जायचं. मग त्यांना ते सांगतो 10 मिनिटं आधीच उठताना सांगतो स्वामीराज निकलने काय. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी त्याच्या आधी त्या पिरियडमध्ये जेव्हा मी स्वामींबरोबर आंघोळ घालायचं होतं, त्या पिरियडमध्ये माझं दिवसभराचं प्लॅनिंग त्यांच्यासोबत होतं. अच्छा, त्यांच्यासोबतच होतं. ते मला काल काय झालं ते विचारतात आणि मी बांधील आहे त्यांना उत्तर द्यायला, त्यामुळं मला काही चुकीची कामं करताना हे होतंच. त्यामुळे नाही, आता कधी काय नोकरीचा प्रश्न आहे, त्यामुळे कधी वर खाली चुकीचं बरोबर होतं. असं नाही की मी एकदम हरिश्चंद्रच आहे, असं नाही आहे माझं. पण तिथं आमचं डिस्कशन होतं, आज हे करायचं, काल हा असा बोलला होता, त्याला टॅकल करायला हे केलं पाहिजे, मग हे आपलं काम झालं पाहिजे, ह्यातून अशी ग्रोथ होईल आपली काय कंपनी. पण ज्या कंपनीमध्ये जिथं आहे आत्तापर्यंत तर त्याच्या भल्यासाठीच केलं. कधी असं होतं की सत्य वेगळं असतं, म्हणजे सत्य काही इन्फ्लुएन्सर असतात जे आपल्या अप असतात. पण जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले ना तेव्हापासून सत्य बोलेल तर सत्य बोलेल आणि सत्याच्या बाजूनच असतो. कधी इवन असंही होतं की मालकाला माहीत नसतं, आता तर ह्यावेळी माझं जरा ओनरनाच रिपोर्टिंग आहे, तर कधी असतं की नाही हे असंच झालं पाहिजे, पण त्यावेळी मी जास्त ऐकतो. पण काही लोकांचं कसं आहे की आमच्या क्षेत्रात काय आहे की मी हाय पोझिशनला आहे तर मी सांगतो तेच ऐकायला पाहिजे असं. पण स्वामींच्या मार्गात आल्यापासून सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि त्यातला जो बेस्ट पॉसिबल मार्ग आहे तो त्यांना परत सांगायचा प्रयत्न करायचा. नाही ऐकलं तर शेवटी काय, आपण आपलं जे आहे तेवढं करायचं, पण सत्याच्या बाजूने. जर सत्याच्या बाजूने ते होत नसेल तर मी म्हणजे माझ्याकडे आता तेवढे स्वामी देतात ना ताकद. आता कॉर्पोरेटवाल्यांना किती पटेल हे मला माहीत नाही आहे, पण मला पटते.
ती ताकद तुम्हाला उभं राहायची देतात स्वामी आणि तुमच्या बरोबर आणि एकाला देतात. जो देवाचा माणूस, आम्ही त्याला देवाचा माणूस म्हणतो. देवाचा माणूस. तर माझे एक गुरु आहेत, म्हणजे ते भाईसाहेब बोललो ते, आणि आता ह्या कंपनीत जॉब लागलो ना तेव्हा रानाडे साहेब म्हणून एक आहेत. तर ते पण देवाचं म्हणजे देवाला मानतात ते. तर ते देवाचा माणूस आम्ही त्याला तर तसा एक माणूस तुमच्या सोबत असतो, असा एक आणि प्रत्येक जण मग ते सत्याच्या बाजूला असं, म्हणजे ज्या दिवशी हे सत्य बुडेल ना त्या दिवशी मला नाही वाटत की हे सगळं राहिलं असं, म्हणूनच टिकलंय. त्यामुळे सत्य हे सत्यच असतं. तर हे सगळं आम्ही रोज पाहतो. तिथून आता मी दिनचर्येमध्ये होतो, मग तिथून मग आम्ही जातो. जेवण मिसेसने दिलेलं असतं ते जेवण वगैरे, पण मी जेवण कधी प्युअर व्हेजच आहे त्यामुळे जेवणाच कधी गडबड होत नाही. तर जेवण करून संध्याकाळी आलो की मग ऑफिसमधले बरेच काम असतात. आता ह्या 1.5 वर्षात माझी थोडी सेवा, स्वामींची सेवा जी ॲक्च्युअल म्हणतो ना, माळा करणे, मंत्रस्तोत्र, नित्यसेवेमधली ज्या गोष्टी आहेत, ग्रंथ वाचणं, ह्या सेवा 1.5 वर्षात मागच्या खूप कमी झाल्या माझ्या, पण त्याच्या आधी जास्त होत्या. पण ह्यावेळी माझ्या मिसेस मात्र ही दिवसभर करत असते. ते माझ्या मिसेसचा ह्यात म्हणजे खूप वाटा आहे की जुन्या जमान्यात म्हणायचे ना की हे बायको आणि नवरा दोघंच म्हणजे काय दोन हात असतो ना. तर माझ्या आईचा लग्नाच्या तिथपर्यंत आणि अजूनही आहे, पण आता आई गावी राहते, तिचे पण माझ्याकडे ब्लेसिंग असतात. तर तो एक टॉपिक मी नंतर घेतो, ते तो आहे त्याच्या. पण मिसेस पण माझी आता रोज सेवा करते. तर तुम्ही जेव्हा अडकलेला असतात ना, तर तेव्हा त्या ब्लेसिंग, पॉझिटिव्ह एनर्जी हे ना ते काम करतात. ते आता मोठे काका आहेत ना, ते आमचे आयडॉल आहेत, म्हणजे पुढे आदर्श लोक असतात ना की कसं असायला पाहिजे. तर त्यांचं ते मी कधी कधी ऐकतो ना, तर तेव्हा मोठे सांगतात की आज मग काका पण सेवा खूप करतात. तर तरी पण कधी कधी अडकलं ना तर मोठी आईची सेवा घ्यावी लागते त्यांना. म्हणजे असं ते ओढून घेतात तसं माझ्या मिसेसचं पण आहे. मग वापस आम्ही आलो की थोडं म्हणजे जेवण वगैरे करून मग, आणि जर राहिलेल्या माळा वगैरे संध्याकाळी मी करतो झोपताना. पण माळा आणि 3 अध्याय जास्तीत जास्त प्रयत्न होतात आणि आमचं त्यानंतर मग झोपायला जाताना परत माणसानं ते करावं. मी रेकमेंड करेल ते, आणि त्याचाच फायदा होतो की असं मी यूट्यूबला पण बऱ्याच व्हिडिओजमध्ये ते ऐकलं आहे की जे तुम्हाला पाहिजे ना ते तुम्ही व्हिज्युअलाइज करा. मग ते व्हिज्युअलाइज करा म्हणजे झोपताना की मी सदृढ आहे, मी असं उद्योजक आहे, किंवा असं तुम्हाला जे हवं आहे, किंवा मला अध्यात्मात तुकाराम महाराजांसारखं व्हायचं आहे एकदम. म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात जे बेस्ट आहे ते तुम्ही व्हिज्युअलाइज करा झोपताना. ते थोड्या दिवसानं मग ते ब्रह्मांडाची एनर्जी वगैरे मोठे सांगते, तर ते मी तंतोतंत फॉलो करतो आणि मला ते अनुभवायला मिळाले. आणि मी ते बऱ्याच वेळा म्हणजे आता व्हिज्युअलाइज करून ब्रह्मांडाच्या एनर्जीला तुम्ही जर सांगितलं की मला असं असं व्हायचं आहे, तर तसं ते होतं. तर मग त्यात मग नंतर झोपताना मी एक प्रार्थना करतो की श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ. आज का दिन आपकी कृपा और संरक्षण में अच्छे से बीत गया. आप ही ने मेरा ख्याल रखा. आज के सारे कर्म आपकी इच्छा के अनुसार घटित हुए. आज के सारे कर्म आपकी इच्छा के अनुसार घटित हुए. आज के सारे कर्म आपके चरणों में समर्पित. मैं मुक्त और रिक्त. आणि मग मला काही लोकांना झोप नाही लागत. 3ऱ्या ते 4थ्या मिनिटात मला झोप लागलेली असते, का तर मी तिथून मुक्त झालेलो आहे ना. युगो वगैरे बरेच दिवसभरात ना बरेच लोक भेटत असतात, बरेच वेळी आपले युगो क्लॅश होतात, म्हणजे असतात क्रिएट होतात ते. त्यानंतर मग आपलं कधी कधी अपमान होतो, कधी कधी हे सगळं उचलून तिथं ठेवून दिलं की आपलं मोकळं. उद्याच्याला परत नवीन मोटिवेशन. मग असे नवीन मोटिवेशन घेत 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 आपण वर जातो. असं माझी दिनचर्या आहे. मग आपण कधी कधी निगेटिव्हला पण जातो, तेव्हा मोठी आहे आमची, त्यामुळे आम्हाला काय असं हे वाटत नाही. आजच सकाळी काय झालं मी तुम्हाला सांगतो. सवयच लावली मला स्वतःला की 4 वाजता उठायचं, आंघोळ वगैरे करायची, माळ जप देवपूजा करायची आणि कामाला लागायचं. तर सुप्रिया पण वाईफ पण ती पण उठते त्याच टायमिंगला. तर ती माळ जप करत बसली तिथे आणि मी इथं बसलं. माझं झालं माळा झालं आणि मी उठलो आणि काउंटर इथं होतं, जप करायचं काउंटर इथं होतं. तर मी बघितलं, म्हटलं काय करू, गाडी चालवायची होती, 2 व्हीलर चालवायची होती, पण जमलं असतं. मी म्हटलं की एका बोटात घालेल आणि जसा टाईम भेटेल तसं जप करेल.
घेऊ का नको घेऊ असं बघितलं त्याकडं आणि असं चला असू दे, म्हणजे कंटाळा गेला, 2 पावलं मागायचा कंटाळा गेला. तर तिने आवाज दिला, ते काउंटर घेऊन जावा ना. म्हणजे तिला माहित पण नाही मी विचार करतोय का नाही, काउंटर न्यायचा आहे का नाही. म्हणजे मला तेव्हा नाही क्लिक झाली ती गोष्ट. आणि हिला कसं कळालं मी काउंटर घ्यायचा नाही घ्यायचा विचार करतोय. मग ते काउंटर घेतलं आणि गेलो. आणि नंतर मग आत्ता मला थोड्यापूर्वी क्लिक झालं की यार तिला तर माहीतच नव्हतं की मला काउंटर घेऊन जायचं वगैरे काय. आणि घेऊन जातच नाही ना कधीच मी. आणि मी आता विचार करत होतो की यार घेऊन जाऊ का नको घेऊन जाऊ. आणि तेवढ्यात ती म्हणली ते काउंटर घेऊन जावा. आता क्लिक झालं. म्हणजे हे असे म्हणजे असे अनुभव येतात, म्हणजे आपल्याला समजून येत नाही. आणि तेच स्वामी आहेत. लोकांना काय प्रत्येक वेळी यावं आणि स्वामींनी पुढे उभं राहून दर्शन द्यायला एवढं पुण्यही आम्ही करत नाही, त्यामुळे आम्ही त्या अपेक्षा करण्याची गरज नाही. पण हेच स्वामी आहेत. हो, हे नक्की ते खरं आहे. युवराज दादा, तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटलं. तुझे अनुभव, तुझी जर्नी खूप छान होती. अशीच प्रगती होत जाईल तुझी. स्वामींची इच्छा भरपूर आहे अशी. तर तू जाता आता काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना? जे प्रेक्षक एकदम कधी हे झाले डिप्रेस झालेत किंवा जे एखाद्याला वाटलं की हे आता मला काही नाही, आता हे होणार नाही, संपलंय वगैरे असं निगेटिव्हला जर जाईल किंवा दुःखात असेल किंवा जास्त सुखात असेल. म्हणजे सुखाचं तर ते लोक जास्त हे नाही, पण सुखात लोकांनी जर आठवण काढली देवाची तर देव दुःखात तुमच्यासोबत असतो. पण जे लोक कधी हतबल असतील ना आणि त्याच्या पाठीमागं पुढे कोण नाही असं ज्या दिवशी वाटतं ना, त्या दिवशी एकदा तुम्ही फक्त म्हणा की स्वामी माझ्यासोबत, स्वामींना आठवा. तर स्वामी तुम्हाला म्हणतीलच की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी, हा मंत्र लक्षात ठेवा. आणि निवांत आयुष्य त्यांच्यावर सोडून जागा. जे होईल ते त्यांनी ठरवलेलंच आहे. आपण फक्त निमित्त. तर खरंच खूप खूप धन्यवाद युवराज दादा, तुम्ही आलात, भेट दिलीत, 4 चांगल्या गोष्टी सांगितल्यात, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.